शिक्षण व्यवस्थेतील परीक्षा घोटाळे, पेपर फुटी प्रकरणं आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी नवी दिल्लीतील जंतर मंतरमध्ये उपोषण सुरू केलंय। या बेमुदत उपोषणाला देशभरातून पाठिंबा मिळतोय। उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवल्यानं दिल्लीतील आंदोलन अधिक तीव्र झालंय। या आंदोलनाला हातकणंगले तालुक्यातील कुंभोज इथल्या विद्यार्थी संघटनेनं जाहीर पाठिंबा देत विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याचा निषेध केलाय। शिक्षण व्यवस्थेतील परीक्षा घोटाळे, पेपर फुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी नवी दिल्लीत जंतर मंतरवर बेमुदत उपोषण सुरू केलंय। या उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलंय। दरम्यान या घटनेचा निषेध देशभरातील विविध संस्था संघटना करतायत। या आंदोलनाला पाठिंबा देत हातकणंगले तालुक्यातील कुंभोज इथल्या विद्यार्थी संघटनेच्या वतीनं निषेध आंदोलन केलं। आज एसटी स्थानक परिसरातील शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरुवात झाली। त्यानंतर बस स्थानक परिसरात जोरदार निदर्शनं करण्यात आली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील गैरव्यवहार, पेपर फुटी आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होत असलेल्या खेळाचा निषेध केला। तसंच दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध करत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर शासनानं संवेदनशीलतेनं विचार करून न्याय द्यावा अशी मागणी केली। आंदोलनात बोलताना वक्त्यांनी विद्यार्थी कोणत्याही राजकीय पक्षाचे नसतात, ते देशाचे भविष्य आहेत। त्यांच्या प्रश्नांवर दडपशाही न करता योग्य तोडगा काढणं ही शासनाची जबाबदारी आहे असं मत व्यक्त केलंय। यावेळी जयदीप माने, अरुण जमणे, मानाप्पा पुजारी, सुभाष देवमोरे, संदीप घोलप, राजेंद्र भोसले, दादा माने, तेजाब तांबोळी, सर्जेराव घाटगे, धनाजी कोळी, रावसाहेब कांबळे, पांडुरंग भानुसे, श्याम सुवासे, सुशांत कोले, शुभम कांबळे यांच्यासह गावातील विद्यार्थी, पालक आणि नागरिक उपस्थित होते।